हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा होता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर सर्व सुखाचे वापर कुमा देवीवर सर्व
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कमी कर क्षणभरी आम्ही सोसिले वाईट क्षणभरी आम्ही सोशिले वाईट क्षणभरी आम्ही सोसिले वाईट क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साहिले अवीट निज सुख आविले आदित निज सुख निज सुख क्षणभरी आम्ही सोसिले वाईट क्षणभरी आम्ही सोशिले वाईट क्षणभरी आम्ही सोसिले वाईट क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साहिले अवीट निज सुख निज सुख आविले निज सुख सांडे मांडी मागे केल्या बरोबरी सांडी मांडी मते केल्या बरोबरी सांडे मांडी मागे केल्या बरोबरी सांडी मांडी मार्गे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची अधिकची परी दुःखाची अधिकची परी दुःखाची तुका म्हणे येणे जाणे नाही आता लोका म्हणे येणे जाणे नाही आता तुका म्हणे येणे जाणे नाही आता लोका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी राहिलो अनंताची पायी राहिलो अनंताची पायी तुका म्हणे येणे जाणे नाही आता लोका म्हणे येणे जाणे नाही आता म्हणे येणे जाणे नाही आता लोका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी राहिलो अनंताची पायी राहिलो अनंताची पायी सांडी मांडी मागे गेला बरोबरी मांडी मांडी मार्गे गेल्या बरोबरी सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी मांडी मांडी मागे गेल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची अधिकची परी दुःखाची अधिकची परी दुःखाची विठोबार कुमाई गोपाल कुमार जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई गोपाल कुमार बार कुमाई गोपाल कुमार बार कुमाई गोपाल कुमार बार कुमाई गोपाल कुमार बार कुमाई बार कुमाई बार कुमाई गोपाल क्षणभरी आम्ही सोसिले वाईट क्षणभर आम्ही सोसिले वाईट क्षणभर आम्ही सोसिले वाईट क्षणभर आम्ही सोसिले वाईट क्षणभर आम्ही सोसिले
सोसिले वाईट क्षणभर आम्ही सोसिले वाईट क्षणभर आम्ही सोशिले वाईट क्षणभर आम्ही सोशिले वाईट साधिले वीट निज सुख साधिले वीट निज सुख सांडी मांडी मार्गे गेल्या बरोबरी सांडी मांडी मार्गे गेल्या बरोबरी साधिले वीट निज सुख साधिले वीट निज सुख सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी क्षणभर आम्ही सोसिले वाईट क्षणभर आम्ही सोसिले वाईट क्षणभर आम्ही सोशिले वाईट क्षणभर 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 आम्ही सोशिले वाईट साधिले वीट निज सुख साधिले वीट निज सुख सांडी मांडी मार्गे गेल्या बरोबरी सांडी मांडी मार्गे गेल्या बरोबरी साधिले वीट निज सुख साधिले वीट निज सुख सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी अधिकाची पारी दुःखाची अधिकाची परी अधिकाची अधिकाची पारी दुःखाची अधिकाची पारी दुःखाची सांडी मांडी मार्गे गेल्या बरोबरी सांडी मांडी मार्गे गेल्या बरोबरी वारी दुःखाची अधिकाची वारी दुःखाची सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी गेल्या बरोबरी गेल्या बरोबरी
विठ्ठल 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 कुंडली कवचारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज महाराज की जय सद्गुरु अमृतनाथ स्वामी महाराज की जय सद्गुरु स्वानंद स्वामी महाराज सद्गुरु प्रकाशानंद स्वामी महाराज की जय क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट निज सुख सांडी मांडी मागे केल्या भरोवरी अधिकची परी दुःखाची आ तुका म्हणे येणे जाणे नाही आता तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी सांडी मांडी मागे केल्या भरोवरी अधिकची परी दुःखाची आ विठ्ठल विठ्ठल क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट निज सुख सांडी मांडी मागे केल्या भरोवरी अधिकची परी दुःखाची आ प्राप्त स्थळी प्रस्तुत प्रसंगी वैकुंठवासी सद्गुरु भक्त परायण पंढरीरायाचे निष्ठावंत वारकरी गजानन पद्मा दिघीकर अर्थात आपणा सर्वांचे प्रिय असणारे आबा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या निमित्तानं इथं उपस्थित आहोत. कार्तिक वद्य त्रयोदशीचा असणारा हा आजचा दिवस वारकरी संत परंपरेमध्ये संत परीक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या श्री संत गोरोबा काकांच्या पुण्यतिथीचा असणारा हा दिवस. या मितीला आज 2 वर्षांच्या पूर्वी अकस्मातपणे हृदयविकाराच्या एका तीव्र झटक्यानं आबांचं देहावसान झालं. इहलोकीची यात्रा संपन्न झाली. त्याला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. मागच्या वर्षी जेव्हा पहिलं वर्ष झालं त्यावेळेला इथं याच जागेमध्ये परमादरणीय श्री श्रद्धेय चैतन्य महाराज देगलूरकर महाराजांच्या कीर्तनानं मागच्या वर्षी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या पुण्यस्मरणाचा विधी संपन्न झाला आणि हा दुसऱ्या वर्षाचा सोहळा आखत असताना आजच्या या नियोजनामध्ये ज्या सद्गुरु शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांची परंपरा तिची एक शिष्य शाखा इथं कोकण प्रांतामध्ये ज्यांनी विस्तारली त्या सद्गुरु स्वानंद स्वामी महाराजांचे नातू असणारे आणि सद्गुरु श्री अमृतनाथ स्वामी महाराजांच्या आळंदी क्षेत्रातील परंपरेचे विद्यमान धुरीण माझे परमस्नेही आपणा सर्वांचे मार्गदर्शक परमादरणीय श्री पुरुषोत्तम दादा पाटील यांची ही आजची निर्धारित कीर्तनाची सेवा होती याची जाणीव आपणा सर्वांनाही आहे. मात्र आज सकाळी काही प्राकृतिक अस्वस्थ्यामुळं त्यांना एवढा प्रवास करणं आणि कीर्तन करणं शक्य नसल्यामुळे दुपारच्या वेळेला हरीश महाराज आणि
दादांनी हा विचार केला आणि ते विश्रांती करता आळंदीत थांबले. त्यांच्या वतीनं म्हणून कीर्तना करता आपणा सर्वांच्या पुढे मी इथं उपस्थित आहे. आज आबांचं हे दुसरं स्मरण आहे. मी आत्ता म्हटलं तसं नाथ महाराजांच्या ज्या काही भारतभरातल्या शिष्य शाखा आहेत त्यामध्ये सद्गुरु श्री अमृतनाथ स्वामी महाराजांची असणारी ही परंपरा मुंबई शहरासह पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातला बराचसा भाग आणि पुढे वैकुंठवासी स्वानंद स्वामी महाराजांनी जो काही आपल्या कार्यकाळामध्ये हा परीघ विस्तारला आणि स्वानंद स्वामी महाराज असतील प्रकाशानंद स्वामी महाराज असतील त्यांनी एक भरीव असं काम या वारकरी परंपरेतलं या कोकणाच्या प्रांतात केलं. ज्या काळात इथं त्यांच्या द्वारा वारकरी संप्रदायाचा परमार्थ इथं आला त्या फळीमध्ये असणारी पहिल्या फळीतली जी काही मंडळी आहेत त्यामध्ये विद्यमान इथं असणारे परमादरणीय श्री अण्णा अर्थात रामचंद्र अण्णा आहेत. अण्णांचेच बंधू आदरणीय श्री हरी अण्णा इथे आहेत. दिघे गावातलं आपलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व संप्रदायातलं परमादरणीय श्री कमलाकर महाराज आहेत. आदरणीय श्री अनंत महाराज अर्थात मेंदाडकर सर आहेत. या सर्वांची जी पिढी होती स्वामी महाराजांच्या नेतृत्वात आपल्या परमार्थाची प्रारंभ करणारी याच सर्वांच्या पिढीमध्ये असणारे वैकुंठवासी आबा एक होते आणि अतिव श्रद्धेनं आपलं हा सगळं पारमार्थिक जीवन ते जगले. आज त्यांच्या ह्या दुसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सगळी ज्येष्ठ मंडळी त्यांची सहकारी तर इथं उपस्थित आहेतच पण त्याचबरोबरीनं हा सगळा मेळ जो काही इथं आबांच्या प्रित्यर्थ त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरता आपला मिळालाय त्याच्यामध्ये संप्रदायाची पुढची पिढी म्हणून कार्यरत असणारी ही सगळी मंडळी आहेत. आदरणीय गणेश महाराज कुडगावकर असतील, भाई महाराज आहेत, किशोर महाराज आहेत, त्यांची सगळी सहकारी मंडळी आहेत, रुपेश महाराज असतील आणि विशेषत्वानं आज माझ्या समोर कीर्तना करता ज्यांची खास उपस्थिती आहे आपल्या या परंपरेत पुरुषोत्तम महाराजांच्या नंतर ही धुरा सांभाळण्याकरता म्हणून एक सक्षमतेचं एक एक पाऊल आळंदी क्षेत्रामध्ये अध्ययनाच्या द्वारा टाकत असलेले आदरणीय प्रभुराज महाराज पाटील इथं दादांच्या वतीनं उपस्थित आहेत. म्हणून दादांनी मला एकट्या कीर्तनाला जा असं म्हटलं नाही. प्रभू महाराजांना सांगितलं बुवाला कीर्तनाला घेऊन जा आणि तिथं उभं कर. हे घरातलं कीर्तन आहे म्हणून एक सांगू का काल संध्याकाळी आमची मठात चर्चा झाली तेव्हा ते म्हणले उद्या आपल्याला कोकणात जायचंय. मी म्हटलं नाही तुम्ही जाऊन या. मी हरीश महाराजांना सांगितलंय मला काय आज यायला जमणार नाही. पण ते रात्री दम देऊन मला सांगत होते मला काही माहित नाही उद्या दुपारी आपल्याला 2 वाजता निघायचं. पण अचानकपणे सकाळी ते नियोजनात बदल झाला आणि मग त्यांचं येणं रद्द झालं. त्यांच्या वतीनं इथे यावं लागलं. म्हणून या समीकरणाची थोडी गमतीनं 2-3 वाक्य बोलू का ना? हा बोलतो. काय आमचे गुरुजी म्हणत असतात सुवासनीनं कुंकवाला आणि कीर्तनकाराने कीर्तनाला नाही म्हणायचं नसतं. आणि त्यात झाले असं परत हे तशा अर्थानं मी आपल्या परंपरेचा भाग नसलो तरी सुद्धा पाटील परिवाराच्या नात्यातून आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळं अधिक मास 1 महिन्यावर येऊन ठेपलेला असताना सासऱ्याची नाराजी आज ओढावून घेणं जावयाला परवडणार नसल्यामुळे ते जा म्हणले मी कीर्तनाला आलोय. विठ्ठल विठ्ठल. आज 2 वर्ष झाली आबांना आपल्यातून जाऊन. आबांचा असणारा परिवार काकी इथं उपस्थित आहे. हरीश महाराज आहे, सिद्धू आहे, महाराज असेल, मुक्ताताई असेल, आबांच्या सुना नातवंड या सर्वांच्याच बरोबरीनं आपल्या ही सर्वांच्याच स्नेहबंधात असणारं हे एक अतिशय लाघवी अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व अर्थात आबांचं होतं. आणि त्या एका हरिभक्ताच्या सद्गुरु भक्ताच्या स्मरणाकरिता म्हणून आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत. सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. 3 चरणाचा असणारा हा अभंग आहे. महाराजांच्या अभंग गाथ्यात विराण्या नावाचं एक प्रकरण आहे त्याच्यात असणारा हा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये आपली पारमार्थिक जीवनाची वाटचाल पूर्ण झाल्यानंतर मागे वळून तुकोबाराय पाहतात आणि हा एकंदरीत प्रवास इथपर्यंत कसा झाला त्याचा परिहार आपल्या पुढे या अभंगातून महाराजांनी ठेवला आहे. विठ्ठल काय या जगामध्ये 84 लाख योनीतले जीव जंतू आपलं जीवन जगतात आणि हे आपलं जीवन आपण जगणं
यालाच तत्वज्ञानाच्या परिभाषेत संसार करणं असं म्हणतात. प्रत्येक जीव या जगातला संसारिक आहे. आपण जेव्हा संसार म्हणतो त्यावेळेला आपण संसाराचे केलेले निकष आणि केलेल्या व्याख्या आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीतून संसार कशाला म्हणायचं पाहिजे याच्यात अंतर पडलेलं असतं. आपण संसार कशाला म्हणतो, काय एखाद्याचं लग्न झालं, त्याचा पुढे काय कुटुंबाचा विस्तार झाला, ह्याला साधारणपणे संसारिक होऊन आपण म्हणतो. तसं नाही. तुम्ही काय फक्त आपल्या देहसंबंधाच्या बाबतीमध्ये एखाद्या कुटुंबाचा विस्तार केला, लग्न केलं, मुलं बाळ जन्माला घातली, काही संपत्ती जमवली तरच संसार होतो असं नाही. अनेक वेळेला हा सगळ्याचा परित्याग असतो. तिथे परिवार नसतो, पत्नी नसते, पण त्याचा संसार आपल्यापेक्षा फार मोठा असतो. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या फार तपशिलात मला शिरायचं नाही. मात्र संसाराचा विचार करत असताना नेमका संसार कशाला म्हणावं याच्या काही व्याख्या जर आपल्या तत्वज्ञानात पाहिल्या तर एक प्रसिद्ध असणारी संसाराची व्याख्या आपल्याकडे श्रीमदाद्य शंकराचार्यांनी केली. शंकराचार्य असं सांगतात, या जगात पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं म्हणजे संसार आहे. आचार्यांची व्याख्या प्रसिद्ध आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. काय म्हणायचं याला? इह संसारे. ते पुढचं खलू दुस्सारे वगैरे राहू द्या, पण इह संसारे म्हणजे संसार याला म्हणतात. कशाला? पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं, याला शंकराचार्यांनी संसार म्हटलं. ज्ञानेश्वरी जर आपण उघडली आणि ही व्याख्या पाहिली तर याच्यात थोडी दुरुस्ती ज्ञानोबरांनी केली. माऊली सांगतात, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरणं म्हणजे संसार नाही, तर जन्माला येणं आणि मरणं याला सत्य समजणं म्हणजे संसार आहे. माऊलींची व्याख्या आहे का? अगा उपजने आणि निमणे हे साचची जे का मानणे, तो जीव लोकू मी म्हणे संसारू हन. तुकोबरायांनी आणखी एक पाऊल त्याच्या पुढे टाकलं आणि तुकोबराय सांगतात, जोपर्यंत देहाचं ममत्व गेलेलं नाही तोपर्यंत कोणी जरी असला तरी तो संसारिक आहे. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक तोवरी अवघे संसारिक तोवरी अवघे संसारिक तोवरी अवघे म्हणे नाही निरसला देह तुका म्हणे नाही निरसला देव म्हणे नाही निरसला देह तुका म्हणे नाही निरसला तोवरी अवघे संसारिक तोवरी अवघे संसारिक तोवरी अवघे संसारी तोवरी अवघे. तुकाराम महाराजांनी या शरीरालाच संसार म्हटलं. म्हणून आता हे बाकी काही कळलं नसलं तर काही ताण देऊ नका, पण इतकं तर लक्षात घ्या, शरीर म्हणजे संसार आहे. आणि जोपर्यंत हे शरीर आणि शरीराच्या संबंधानं त्याच्या ज्या काही आपण काळजी वाहतो हे करणं म्हणजे सांसारिक असणं. जगात सगळे जीव सांसारिक आहे, पण या सर्व सांसारिकांच्या पैकी काही जीव या संसाराच्या जोडीला एक गोष्ट करतात, त्याचं नाव परमार्थ आहे. जगातले सगळे संसार करतात पण सगळे परमार्थ करत नाहीत. परमार्थ करणारे काही जण आहेत. अनेक वेळेला परमार्थ करणारे अनेक दिसत असले, माझं बोलणं अजून बारकाईने लक्षात घ्या, संसार करणारे सगळेच आहेत, परमार्थ करणारे अनेक दिसत असले तरी त्या परमार्थ करणाऱ्यांपैकी सुद्धा परमार्थिक असणारे ठराविकच असतात. विठ्ठल म्हणून आता बाकी जगाचा विचार द्या सोडून, फक्त आपल्या कीर्तनापुरता आपण विचार करू. एवढ्या माझ्यासह आपण सगळे, आपण फक्त संसार करणारी माणसं आहे का? नाही, संसार तर करतोयच, पण आपला परमार्थ सुद्धा चालू आहे. परमार्थ चालू आहे म्हणून तर कीर्तन सुरू झालं की आपण इथं आलोय. म्हणजे कीर्तनात आपण बसलोय हा आपला काय आहे? परमार्थ आहे. आणि कीर्तन संपलं की परत आपण घरी जाणार आहे. घर आपलं आपल्याला सापडणार आहे.
कीर्तनात बसलो तरी आपली चप्पल कुठे ठेवली हे व्यवस्थितरित्या आपल्या ध्यानात आहे. त्याची जी काही काळजी वाहतोय ती काळजी कशाची आहे? ती काळजी संसाराची. म्हणजे संसार आणि परमार्थ अशा दोनही गोष्टी आपल्याला आहेत. ह्या दोन्हीच्या अनुषंगानं गमतीने एक प्रश्न उपस्थित करायचा झाला, तो प्रश्न असा आहे, आपला संसार नेमका कधी सुरू झालाय आठवतंय का आपल्याला? आपला संसार कधी सुरू झालाय सांगता येईल? आपला स्वतःचा, दुसऱ्याचा नाही सांगायचा आपल्याला, नाही माहिती. मग कधी सुरू झाला माहित नाही तर सोपा प्रश्न विचारू का? हे जरा अवघड असला तर त्याचं उत्तर आपल्या हातात आहे. कधी सुरू झाला नाही आठवत, नका आठवू, डोक्याला ताण देऊ नका. फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुमचा परमार्थ, तुमचा प्रपंच म्हणजे तुमचा संसार पूर्ण कधी होणार आहे? कधी होणार आहे? तुम्ही जे काय हसताय त्या हसण्यामध्ये मला उत्तर प्राप्त झालं. म्हणून आपला संसार कधी सुरू झाला सांगता येत नाही. संसार पूर्ण कधी होणार आहे हे सांगता येत नाही. तुम्हाला मला सांगता येत नाही यात नवल नाही. जगाच्या पाठीवर कुठल्याही तत्वज्ञानात या दोनही प्रश्नाला उत्तर नाही. संसार कधी सुरू झाला सांगता येत नाही, म्हणून त्याकरता एकच शब्द तत्वज्ञानाने शोधलाय आणि ती पण एक प्रकारे पळवाटे असं म्हणावं लागेल. संसार कधी सुरू झाला त्याचं उत्तर आहे अनादी येतो, प्रवाह रूपाने. ते त्याच्यात तपशिलात मी शिरत नाही वेदांताच्या, पण ज्याची सुरुवात कधी झाली सांगता येत नाही, संपणार आहे कधी हे माहित नाही. पण हाच प्रश्न जर आपल्या परमार्थाला विचारायचा झाला तर त्याचं एक उत्तर असतं. आपला परमार्थ सुरू कधी झाला? माणसं आठवतात, सांगतात. आता इकडची माणसं भेटली आम्हाला सांगतील, पूर्वी झालं असं, स्वामी महाराज आले, मग गावातली 4 माणसं माळकरी झाली, मग ती आळंदीला जाऊ लागली, पंढरपूरला जाऊ लागली, गावात भागवत सांगू लागली, देवळात हरिपाठ व्हायला लागला. आणि मग त्यांचं बघून आम्हालाही वाटलं आम्ही हे करावं. याकरता मग कधीतरी आम्ही मग महाराजांना भेटलो, स्वामींना भेटलो, आळंदीला आलो, त्यांनी माळ दिली. काय झाला? परमार्थ सुरू झाला. ही सुरुवात सांगता येते. जशी परमार्थाची सुरुवात सांगता येते तसे परमार्थाचा शेवट. तुम्ही फार कावरबावर होऊ नका. संसाराच्या सुरुवातही सांगता येत नव्हती, संसाराचे शेवटही सांगता येत नाही. परमार्थाची सुरुवात एक प्रत्येकाच्या आहे, तशीच आपल्या परमार्थाची एक पूर्णता सुद्धा आहे. मोठी माणसं इथं उपस्थित आहेत, माझ्यापेक्षा वयानं, अधिकारानं, सेवेनं, साधना यांच्या सगळ्या मोठ्या आहेत, पण तरी सुद्धा यांच्या समोर क्षमा मागून माझ्या अल्पमतीनं ही 2 टोकं सांगू का? आपल्या परमार्थाची एक सुरुवात असते आणि आपल्या परमार्थाची एक पूर्णता असते. एका वाक्यात सांगायचं झालं तर आपण देवाकडे जाणं आणि देवाचं दर्शन घेणं ही आपल्या परमार्थाची सुरुवात असेल, तर कधीतरी प्रभूनं येऊन आपल्याला दर्शन देणं ही आपल्या परमार्थाची पूर्णता असते. विठ्ठल स्वामी महाराज की पण ही 2 टोकं मी आता आपल्याला सांगितली, पण ह्या 2 टोकांमधला जो प्रवास आहे हा लगेच सकाळी माळ घातली आणि संध्याकाळी देवाचं दर्शन झालं, काही अलौकिक आपल्याला अनुभूती आली, साक्षात्कार झाला असं होत नसतं. या 2 टोकांमधला प्रवास कदाचित एकाच जन्मात पूर्ण होईल असं सांगता येत नाही. मग एकंदरीत एकदा पारमार्थिक जीवन आपण जगायला लागतो आणि पारमार्थिक रस्त्यावरती आपण पाऊल ठेवलं की तिथून पुढे वाटचाल करणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. म्हणून तर आपल्याकडे भक्ती जीवनाचं काठिण्य सांगताना असंख्य वचन आहेत, पण प्रातिनिधिक स्वरूपात एखाद दुसऱ्या वचनाचा उल्लेख करायचा झाला तर तुकोबारांनी सांगून ठेवलं, भक्ती ते कठीण शुळावरील पोळी निवडी तो बळी विरळा शूर. या वाटेनं चालताना असंख्य पद्धतीच्या अडचणी आहेत. काय अडचणी आहेत? आपल्या पारमार्थिक जीवनाची सुरुवात तुकोबारांनी केली आणि तो परमार्थ सुरू झाल्यानंतर तुकोबाराय सांगतात, हे पारमार्थिक जीवन म्हणजे जणू काही एक प्रकारे आपण युद्धात उतरलोय. आता युद्ध नेमकं कशा पद्धतीचं कठीण असतं आणि त्याच्या काय झळा असतात ह्या सध्या आपण सोचतोय. आपल्यापासून कितीतरी हजारो मैल अंतरावर दूर ठिकाणी तिकडे घडते. प्रत्यक्षरित्या आपला काही संबंध त्या युद्धाशी नाही, पण त्याच्या टंचाईच्या झळा दिघीपर्यंत पोहोचतायत.
पूर्वी जसं पटकन गेलं की पेट्रोल मिळायचं, गॅस मिळायचं, आता ते नाही घडत. प्रत्यक्षात तिथं जी काही परिस्थिती आहे ती विदारक आहे. त्याचं बहुतेक गांभीर्य आपल्याला इथं जाणवत नसेल, पण मुंबईमधल्या काही लोकांकडे उच्चभ्रू तुम्ही कधीतरी पहा आता, ज्यांचे कोणी नातेवाईक मुलं शिक्षणाकरता तिथं अडकलेली आहेत. युद्धाच्या ठिकाणी अडकणं सुद्धा जर इतकं भीतीदायक असतं, तर प्रत्यक्ष युद्धामध्ये लढण्याकरता जाणं हे किती त्रासाचं असेल याची कधी कल्पना करा. विठ्ठल 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 तर तुकोबराय सांगतात, आम्ही परमार्थ करतोय म्हणजे आमच्या जीवनामध्ये हा युद्धाचा प्रसंग आहे. आणि कसा युद्धाचा? एरवी विचार करायचा झाला तर जगात एकच पद्धतीचं युद्ध असतं, बाह्य. पण आमच्यामध्ये तसं नाही. पारमार्थिकाच्या जीवनामध्ये दुहेरी युद्ध आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग मन, अंतर्बाह्य जग आठवण, अंतर्बाह्य जग आठवण. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. थोडा विचार करा या वचनाचा. दोन पद्धतीचं युद्ध आहे. कुठलं? एक आहे रात्री, एक आहे दिवसा. रात्री दिवस युद्धाचा प्रसंग कुठे? अंतर्बाह्य. अंतर म्हणजे आत आणि बाह्य. कोणतं युद्ध? जग आणि मन, जगाबरोबर आणि मनाबरोबर. हे दोन पद्धतीचं युद्ध आहे पारमार्थ करणारच. कसं युद्ध आहे? पारमार्थ करण्याकरता एखाद्यानं सुरुवात केली, तो पारमार्थिक झाला की अवतीभोवती असणारं जग पण त्याला छळायला सुरुवात करत. कालपर्यंत काय करत होता आणि आज, आता हे तुमच्याकडेच माहित नाही, पण पश्चिम महाराष्ट्रात म्हणतात करून करून भागला देवपूजेला लागला. असं अनेक अनेक काही काय म्हणतात. हे पारमार्थिकाचं युद्ध कोणाबरोबर आहे? जगाबरोबरच. त्यांच्यामध्ये राहायचंय. आणि हे युद्ध आहे. दुसरं युद्ध आहे आतमध्ये, मनाबरोबरच. हे दोन्ही पद्धतीची युद्ध जिंकायची आहेत आणि मग परमार्थ पूर्ण होणार आहे. ह्या दोन युद्धांचा विचार करायचा झाला तर कदाचित जगाबरोबरची लढाई सोपी आहे. कशी सोपी आहे? परमार्थाला आल्यानंतर गळ्यात माळ घातली, नामस्मरण करायला लागला, देवपूजा करू लागला, ग्रंथांची पारायण करू लागला, देव दर्शनाला जाऊ लागला. लोकांनी नावं ठेवली तर त्यावर दोन उपाय आहेत. काय? एक तर त्यांच्याकडे लक्ष न देणं, दुर्लक्षित करणं हा एक उपाय. अन्यथा या जगापासून कुठंतरी दूर जाणं. म्हणून तो का म्हणे आम्हा एकांताचा वास. महाराज का म्हटले? हे जगाबरोबरच युद्ध. जगापासून दूर गेलं, जगाला दुर्लक्षित केलं तर जगाबरोबरच युद्ध आपल्याला काही त्रासदायक ठरणार नाही. पण अत्यंत त्रासदायक युद्ध आहे ते आतमधलं, मनाबरोबरच. जगामध्ये लोक छळतात. म्हणून आपल्या जोग महाराज परंपरेत वैकुंठवासी नतुसिंग बाबा गमतीन असं म्हणायचे, गुरुवारी नतुसिंग बाबा. गावामध्ये फार लौकिकाचा त्रास होतो आणि लोकांमध्ये परमार्थ होत नाही, म्हणून एक जणांना गाव सोडलं, डोंगरावर जाऊन राहिला साधना करण्याकरता. बाबा असं म्हणायचे, सर डोंगरावर गेला, आसन मांडलं आणि डोळे झाकले ध्यानाकरता. डोंगरावर जाऊन ध्यानाकरता डोळे मिटले आणि गावचा सगळा बाजार त्या डोळ्यापुढे उभं राहिला. विठ्ठल 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 बाहेरचं युद्ध जिंकलं तरी हे आत असलेलं जे युद्ध आहे आपल्या अंतकरणाबरोबरचं, मनाबरोबरचं, ते जिंकणं कठीण आहे. आणि ह्या दोनही पद्धतीची युद्ध जर जिंकायची असेल तर त्याकरता एक फार मोठं धैर्य असावं लागतं. धीरतो कारण साह्य होतो नारायण. जर धैर्य असेल तर कोणी काही म्हटलं तरी आपली पारमार्थिक वाटचाल चालू राहील. धैर्य असेल तर अनेक विकल्प जरी आपल्या साधनेविषयी निर्माण झाले तरी सुद्धा त्या धैर्यानं माणूस आपल्या मनावरती मात करू शकतो. म्हणून हे धैर्य आवश्यक आहे. आपला परमार्थ पुढे जावा
याकरता तुकाराम महाराजांनी देवाकडे हे धैर्य मागितलं. म्हणून मागणीपर जे प्रकरण आहे महाराजांच्या गाथेतलं, त्याच्यात एक अभंग असा आहे, महाराज देवाच्या पुढे उभे राहिले आणि पांडुरंगाला असं सांगतात, देवा, जसा एखादा शूरवीर, एखादा योद्धा रणांगणामध्ये लढाई करण्याकरता निघत असताना जेवढं धैर्य त्याच्या अंतकरणात असतं ना, तेवढं धैर्य तू मला दे. रणी निघता शूर न पाहे माघारे, ऐशा मज धीरे राखे आता. तो योद्धा जेव्हा लढायला जातो तेव्हा त्याच्या अंतकरणात एक धैर्य असावं लागतं. सांगू आपल्याला, आता या क्षणाला आपण सगळे इथं उपस्थित आहेत आणि बिंदास्त बसलोय. आपण बिंदास्त बसलोय. इथं बसलेलं कुणीही आपल्या संरक्षणार्थ जवळ एखादी बंदूक घेऊन बसलेलं नसेल. एखादी तलवार काय कुठं कोणाच्या हातात मला दिसत नाही. हा, सुपारी कातरण्याकरता एखाद्याच्या खिशात अडकीत असेल तो भाग वेगळा आहे, पण तो आपला ती सुपारीची सोय म्हणून आहे. ती काय आपल्या संरक्षणार्थ ते काय शस्त्र म्हणून आपण बाळगत नाही. आपण सगळे आत्ता इथं दिघीच्या चौकात निवांत बसलोय. का बसलोय माहितीये? कोणीतरी आपलेच बांधव देशाच्या सीमेवरती डोळ्यामध्ये तेल घालून अहोरात्ररित्या आपल्या भारत भूमीची सेवा करतायत. म्हणून त्यांच्या भरोश्यावर, त्यांच्या योगदानावर, त्यांच्या समर्पणावरती आपण इथं बसलोय बिनधास्तपणे. काय ती देशाची सेवा आहे, पण ती वाटते तितकी सोपी नाही. उद्या एखाद्याला उर्मी आली देश सेवा करण्याची आणि त्याने ठरवलं चला आपणही जाऊ आणि सीमेवर जाऊन सेवा करू. संरक्षण दलात आपण गेलो आणि सांगितलं मलाही एक रायफल द्या. कशा करता? ती रायफल घेऊन मी उभं राहणार आहे. देतील आपल्या हातात? माझ्या तर हातात देणार नाही. हे सगळं बघून तुमचं माहित नाही. विठाला 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 विठाला. का? ती सेवा जरी असली तरी ती करण्याकरताची एक पात्रता आहे. दोन पद्धतीची त्याची चाचणी आहे. हे असं बेडप शरीर घेऊन तिथं चालणार नाही. त्याकरता एक विशिष्ट उंची असावी लागते, शारीरिक विशिष्ट छाती असावी लागते, विशिष्ट अंतरावर उडी मारून दाखवावी लागते, धावावं लागतं, झाडावर चढावं लागतं, पोहावं लागतं. या सगळ्या शारीरिक चाचण्या पूर्ण करायच्यात. आणि नुसत्या शारीरिक चाचण्या करून उपयोग नाही. शरीर जरी त्याचे देहयष्टी बलदंड असली अशी तरी सुद्धा त्याची मानसिक स्थिती सुद्धा तपासली जाते. इथं दंडाला तो पट्टा लावतात आणि तपासतात. रक्तदाब तपासणं, नाही रक्तदाब कळलं तर मराठीत बीपी चेक करणं म्हणतात त्याला. एखाद्या कठीण प्रसंगामध्ये तुमचं धैर्य किती आहे, ह्या दोनही पद्धतीनं त्याची ती तपासणी केली जाते. आणि तेवढा धीरोदात्त जर तो असेल तर त्याला युद्धामध्ये उतरवलं जातं. आणि योद्धा होणं हे काय वाटतं तितकं सोपं नाही. आजही जेव्हा पहा आपल्याकडचा एखादा जर मुलगा देशाच्या सेवेत, सैन्यामध्ये, आर्मीमध्ये निघाला तर तो सुट्टीवर आल्यानंतर माघारी जाताना त्या गावाचे, परिवाराचे, नातेवाईकांचे डोळे पाणावतात. कुठल्या क्षणाला तिथं दुर्दैवानं काय घडेल सांगता येत नाही. पूर्वीच्या काळात जेव्हा वेगवेगळ्या लढाया व्हायच्या आणि एखाद्या मोहिमेवरती जर एखादा सैनिक निघाला, संपर्काची, दळणवळणाची माध्यम आजच्यापेक्षा फार त्या काळात मर्यादित होती. तो योद्धा घरातून निघत असताना आपली परंपरा अशी होती, त्यानं अंगावरती पोशाख चढवला त्या सैनिकानं की तो निघत असताना घरातून त्याची सौभाग्यवती त्याला औक्षण करायची. कुंकवाचा पट्टा त्याच्या कापडावरती ओढायची, डोक्यावरती अक्षता टाकायची आणि दिव्यानं त्याला ओवाळलं जायचं. हे ओवाळत असताना त्याची जी धर्मपत्नी आहे, त्याची जी बायको आहे, ती शेवटी आता स्त्रीचं अंतकरण आहे, कारुण्यानं, त्या वात्सल्यानं तिच्या डोळ्याच्या कडा पाणवायच्या. पण बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय म्हणून घोड्यावर टाकलेली टांग तो कधी खाली उतरून योद्धा मागे येत नव्हता. तो एकदा पुढे निघाला की त्याने मागे वळून पाहायचं नाही. हा शास्त्र धर्मातल्या काही चालीरीती होत्या, कारण ती गाणी समजली जायची. एकदा पुढे निघाला की निघाला. याचा अर्थ परिवाराची त्याला काळजी नाही असं नाही. परिवाराच्या विषयी किती जरी काळजी असली, ममत्व असली तरी सुद्धा ते दाखवण्याची सोय क्षात्र धर्मात नव्हती, किंबहुना आजही नाही. आजही जे आपल्या सीमेवर सेवेला जातात
त्यांचे धैर्य तेवढं आहे. म्हणून घरातून निघालेला तो योद्धा जेव्हा तिथे जातो पूर्ण समर्पणानिशी, त्याच्या अंतकरणात एक फार मोठं धैर्य असावं लागतं. त्याशिवाय तो हातात शस्त्र धारण करू शकत नाही आणि प्रत्यक्ष युद्धात उतरू शकत नाही. विठ्ठल 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 म्हणून बघा योद्ध्याचं जीवन काय असतं. अगदी धावतं सांगू का थोडक्यामध्ये. एक प्रसंग सांगितला जातो पेशवा बाजीरावाच्या जीवनातला. पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. कुठली तरी एक युद्धाची मोहीम पूर्ण करून बऱ्याच दिवसानंतर बाजीराव पेशव्यांचं पुण्यात येणं झालं. तर बरेच दिवस मोहिमेवर गेल्यामुळे शरीराकडे काही लक्ष नव्हतं. म्हणून युद्धामध्ये झालेल्या काही जखमा आहेत काय त्याच्यावरती उपचार करणं, या सगळ्याच गोष्टींच्या बरोबरीनं बरेच दिवस घर सोडून गेल्यामुळे केस वाढले होते, दाढी वाढली होती. तेव्हा तातडीनं दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आंघोळीच्या अगोदर दाढी आणि ते डोकी करण्याकरिता म्हणून त्या कारागिराला बोलवलं. आता आज जेव्हा आपण दाढी कटिंग करतो तेव्हा त्यात आपल्या आजच्या प्रकारात आणि त्याच्या प्रकारात फरक आहे. जेव्हापासून इंग्रज भारतात आले तेव्हापासून आपण कात्रीनं केस कापून त्याला हवा तसा आकार देऊन भांग पाडणं वगैरे या गोष्टी आल्या. दाढी स्वतंत्र करायला लागलो. पण पूर्वी भारतात असं नव्हतं. एकच प्रकार, एकदा डोकी सुरू केली की त्याची टक्कल करायचं आणि दाढी करायची, एकाच वेळेला दोन्ही व्हायचं. आणि त्याकरिताचा जो वस्त्र आहे तो आत्ताच्या वस्त्राला ते ब्लेड पान बदलण्याची सोय आहे. पूर्वी ते तसं नव्हतं असं म्हणतात. आता फार आम्हाला पण तुमच्या लहानपणी ते चाकोसारखं अखंड असायचं आणि मग चालू मध्येच त्याला ती धार लावली जायची. त्यांच्या त्या कातड्याच्या पिशवीला आमच्याकडे दोकटी म्हणतात. हा, आणि ते त्याच्यामध्ये एक छोटासा तो दगड असतो, त्याला ते निशाणा म्हटलं जायचं. त्या निशाणावरती पाणी टाकायचं आणि ते वस्त्र असा घासून त्याला धार लावायची. त्या कारागिरानं बाजीरावाचे टक्कल केलं, म्हणजे चप्पी करून झाली. दाढी करायची होती, त्या दाढीला फेस लावला आणि दाढीवर फिरवण्याकरता एकदा धार लावावी म्हणून तो वस्त्रा त्या घासला दगडावरती. घासताना धार जरा जास्त लागली. पाण्यात बुडून परत असे लावताना त्याने तिथे गालावर ठेवल्याबरोबर ते टोचलं. आता एखादं धारदार शस्त्र टोचलं की माणूस दचकणार, हे स्वाभाविक आहे. बाजीराव पेशव्याला दचकलेलं पाहून त्या दाढी करणाऱ्याला हसू आलं आणि तो थोडा कुत्सित बुद्धीनं हसला. तर त्याच्या हसण्याचा भाव यांच्या लक्षात आला. त्याने सांगितलं, का हसला? तो म्हणला, काही नाही, सहज हसलो. ते म्हणले, सहज काय तू हसणार नाही, तू काय वेडा नाही सहज हसायला, काहीतरी कारण घडलं असेल, एवढा वेळ हसला नाही ना आत्ताच का हसला, खरं सांग. लाडात येऊन त्यांनी खरं खरं उत्तर दिलं. तो म्हटला, तुम्ही सरदार आहात, लढाईला तुम्ही जाता, आत्ताच एका मोहिमेवरून आलाय. माझा एवढा एवढा वस्त्रा जर तुमच्या गालाला टोचला तर त्यानं इतके घाबरलात, तुम्ही दचकलात. लढाईला गेल्यानंतर ती मोठमोठी शस्त्र पाहून तुमचं काय होत असेल याचं मला हसू आलं. हे त्यांनी ऐकून घेतलं शांततेत, लगेच उत्तर दिलं नाही. लगेच उत्तर दिलं तर काही प्रश्न नसतो, पण आपल्याकडून चूक घडली समोरच्यानं लवकर उत्तर दिलं नाही, बिनधास्त राहायचं नसतं, समजायचं कधीतरी धोका आहे. विठ्ठल ते शांत बसले. पण शांत बसणंच जमत नाही अनेक वेळेला आपल्याला. आपलं आरेला लगेच कार्य असतं, तसं नाही. शांत राहिले, शांतपणे दाढी होऊन दिली. ते त्याला म्हणले, बसून राहा, मी जा म्हणेपर्यंत जाऊ नको. आतमध्ये जाऊन त्याने आंघोळ केली, देवपूजा, संध्याकाळी ते सगळं उरकलं. बाहेर येताना बाजीराव पेशव्यानं आपल्या भंडारातून एक भाला आणला. आता भाला म्हणजे एक शस्त्र आहे, त्याला पुढे असं टोक भाला घेऊन ते आले. आल्यानंतर त्या कारागिराला म्हणले, बाबा तुझा हात असा जमिनीवर ठेव बरं, एक कुठलाही ठेव म्हटलं. त्याने ठेवला असा हात. त्या हातावर पेशव्यानं आपला डावा पाय दिला. दृश्य लक्षात घ्या, डावा पाय त्याच्यावर, उजवा पाय टांगभर अंतरानं मागे. दोन्ही हातामध्ये असा तो भाला गच्च पकडला आणि पेशव्यानं जोरात स्वतःच्या पायात असा भाला टाकला. त्या पेशव्याच्या पायाला छेदून खाली असलेल्या त्या कारागिराच्या हाताला छेदून भाला जमिनीत गेला.
यांच्या पायाचं त्याच्या हाताचं रक्त सगळं जमिनीवरती व्हायला लागलं. राहिलेल्या एका हातानं तो अशी बोंब मारायला लागला, सरदार चूक झाली, सोडा, अमुक तमुक, मूर्छा आली त्याला. पेशव्यानं ओंजळीत पाणी घेतलं, ते पाणी थोडं त्याच्या तोंडावर टाकलं, त्याला थोडं शुद्धीवर येऊ दिलं, पण भाला तसाच, दोन्ही हात असे कमरेवर दिलेत. शांततेत पेशव्यानं सांगितलं, बाबा मगाशी तुला प्रश्न पडला होता, लढायला गेल्यानंतर आमचं काय होत असेल, ऐक याचं उत्तर हे. आम्ही जेव्हा लढायला जातो त्यावेळेला फक्त आमच्या शस्त्रानं समोरच्याचा हात छेदला पाहिजे एवढंच आम्ही पाहतो. ते करत असताना आपला पाय छेदला का तुटून पडला याचंही भान आम्हाला राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हे एवढं धैर्य जेवढं त्या योद्ध्याच्या जीवनात आहे ना, तेवढंच धैर्य परमार्थ करणाऱ्या पारमार्थिकाच्या जीवनात असावं लागतं. आणि तेवढ्या धैर्यानं आपला परमार्थ करत असताना तुकोबराय सांगतात, तो करत करत आलो आणि अशा एका स्थानाला आलो की जिथं आमच्या परमार्थाची इति कर्तव्यता झाली, पूर्णता झाली. आज या पूर्णतेला प्राप्त झालो. पण मागे वळून जर पाहायचं झालं तर हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. असंख्य क्षण आम्ही आमच्या जीवनामध्ये अतिव कटू समस्यांचा सामना केला. खूप काही आम्हाला सोसावं लागलं. अभंगाचं पहिलं चरण. क्षणभर मी सोसिले वाईट, क्षणभर मी सोसिले वाईट, क्षणभर मी सोसिले वाईट, क्षणभर मी सोसिले वाईट. क्षणभर आम्ही सोचिले वाईट, क्षणभर आम्ही सोचिले वाईट, क्षणभर आम्ही सोचिले वाईट. साधिले वीट निज सुख, साधिले सांडी मांडी मार्गे केल्या बरोबरी, सांडी मांडी मार्गी केल्या बरोबरी, सांडी मांडी मार्गे केल्या बरोबरी, सांडी मांडी मार्गी केल्या बरोबरी. साधिले वाईट निज सुख, साधिले वीट निज सुख, सांडी मांडी मार्गी केल्या बरोबरी, सांडी मांडी मार्गे केल्या बरोबरी, सांडी मांडी मार्गे केल्या बरोबरी, सांडी मांडी मार्गे केल्या बरोबरी. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. परमार्थ पूर्ण झाला महाराज सांगतायत माझा. पण कसा झाला? मागे वळून पाहिलं तर क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, क्षणभर आम्ही खूप वाईट सोसलं. आता क्षण म्हणजे काय याचं एक गणित आहे, ते सांगत काय बसत नाही आपल्याला. हे आता काळ मोजायचा झाला तर आपल्या हातात घड्याळ आहे, त्यानुसार सेकंद, मिनिट, तास हे आपलं परिमाण आहे. पण जेव्हा हे नव्हतं तेव्हा आपलं एक भारतीय कालमापनाची एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये असणारं एक परिमाण आहे. कशाला काय फार अगदी त्याचं ढोबळ माप सांगू का? आपल्या डोळ्याची पापणी बंद होऊन उघडायला किती वेळ लागतो? जेवढा वेळ लागतो त्याला एक निमिष असं म्हणतात. याच्या तिप्पट केलं, एका निमिषाच्या तिप्पट म्हणजे 3 निमिषाचा एक क्षण होतो थोडक्यात, लक्षात. आता मग तेवढाच क्षण बरं तुकोबरांनी वाईट सोसलं का? नाही, खूप सोसलं. पण आज मागे वळून पाहताना महाराज सांगतात ते क्षणभरावं एवढं वाटतंय. का? तर जे काही जीवनात प्राप्त झाले ते साधिले अवीट निज सुख, त्या सुखामुळे ते क्षणभर वाटत.
आता महाराज या अभंगात म्हणतात आम्ही वाईट सोसलं. त्यासाठी प्रास्ताविकातला हा सगळा भाग आपण पाहिला की त्या योद्ध्याला जेवढं सोसावं लागतं तेवढं. पण हे वाईट सोसणं म्हणजे नेमकं किती सोसणं आहे, हे जर थोडं ज्ञानेश्वरीच्या परिभाषेत पाहायचं झालं असलं तर ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायात आपल्याला काही उदाहरणं दिली आहेत. पहा, सात्विक सुखाला प्राप्त झालेल्या साधकाच्या जीवनात त्यानं काय काय सोसलेलं असतं याकरता ज्ञानोबरांनी एक 4-5 गोष्टी आपल्याला सांगितल्या. त्यातलं एक उदाहरण आहे ते एका पक्ष्याच्या जोडीचं. त्याला चक्रवाक किंवा सारस पक्षी असं म्हणतात. भारतीय साहित्यामध्ये त्या सारस पक्षाचा मैथून विशेष पद्धतीनं सांगितलंय, त्याकरता म्हणून ते चक्रवाक किंवा सारसाचं उदाहरण दिलं जातं. त्याच अनुषंगाने थोडक्यात ज्ञानोबराय आपल्याला सांगतात. एक सारस पक्षाची जोडी आहे, नर आणि मादी. संध्याकाळ झाली आणि त्यांचं असं ठरलं की रात्री जेव्हा सगळं जग शांत होईल, बाकी सगळे पक्षी आपापल्या घरट्यात शांत असतील, अंधार पडलेला असेल, त्या सगळ्या शांततेमध्ये कुठेतरी आपण भेटू. या भेटण्याकरता म्हणून आपापल्या घरट्यातून ते निघाले. परस्परांना आवाज दिला, त्या चाहुलीनं ते निघाले. मध्ये नदी वाहते, त्या नदीवरती पाणी पिण्याकरता म्हणून उतरले. पाणी प्यायचं ना आपल्या प्रियतमाला प्रियकराला भेटायचं हे त्यांचं ठरलंय. पाणी पिऊन उडत असताना नदीच्या काठावरून एक गडबड झाली. नर गेला पलीकडच्या काठाला आणि मादी राहिली अलीकडच्या काठावर. तो तिकडच्या झाडावर बसला, ही इकडच्या झाडावर. दोघांनी एकमेकाला आवाज दिला, कारण ताटातूट झाली ना. पण पलीकडे असणाऱ्या नराला असं वाटलं की मादी इकडे बोलवते, याला असणाऱ्या मादीला असं वाटलं की नर तिकडे बोलवते, म्हणून तो गेला तिकडे ही आली इकडे. हे लक्षात येते का बघा. नसलेत तर सांगतो, माझ्या पुढे गुरुजी बसलेत म्हणून. आता ते सेवेतून निवृत्त झालेत, पण सर आमच्याकडे एक प्राथमिकचे शिक्षक आहेत, जिल्हा परिषदेचे. काही दिवसापूर्वी यांना त्यांचं लग्न झालं आणि ते लग्न होत असताना त्या बाई पण त्यांनी त्या शिक्षिका असलेल्याच केल्या. नगर जिल्ह्यातलं हे उदाहरण आहे आमचं. फक्त जेव्हा लग्न झालं तेव्हा ते नगर जिल्ह्यातल्या शेजारच्या 2 तालुक्यात कार्यरत होते. आमचा कर्जत तालुका आहे, ते गुरुजी कर्जत तालुक्यात कार्यरत होते. शेजारचा तालुका आहे जामखेड, त्याच्यामध्ये बाई होत्या शाळेला. डिसेंबर महिन्यात त्यांचं लग्न झालं. पुढचे 2-3 महिने गुरुजींनी आपलं ते जाऊन येऊन त्या गावाला केलं. 2-3 दिवस आणि जा ये, शनिवार रविवार असं कसं. फेब्रुवारीच्या आसपास काहीतरी त्या बदलीचं ते सगळं निघतं सत्र. आणि मग त्यावेळेला कोणाला जर बदली पाहिजे असेल आपल्या सोयीनुसार तर त्याने अर्ज करायचा असतो. त्या गुरुजींनी अर्ज लिहिला. परशुराम महाराज अर्ज लिहिला त्यांनी, आणि अर्ज लिहून झाल्यानंतर सही केली. संध्याकाळी उद्या सकाळी द्यायचा जिल्हा परिषदेत. अर्ज लिहून बाजूला ठेवल्यानंतर ते सहज बायकोला असं म्हटले, हे बघ जिल्ह्यातले हजारो शिक्षक अर्ज करणार आहेत आणि अर्ज केलेल्या प्रत्येकाचाच मंजूर होतो असं नाही, अनेकांचा छाननीमध्ये बाजूला काढला जातो. कदाचित माझा मंजूर नाही झाला तर आपली अडचण होईल परत. त्यापेक्षा असं करू, आपण दोघंही अर्ज करू. म्हणून यांचा लिहून झाल्यानंतर त्यांनी बायकोचा अर्ज लिहिला, तिनं सही केली, सकाळी दिलं. माझ्याकडे बघत बसू नका, दोघांचे मंजूर झालेत. विठ्ठल विठ्ठल. एवढं तर कळलं ना तुम्हाला. आता त्या गुरुजींचं जसं झालं, आता 3 वर्ष बोलायचं नाही का. अर्ज लिहून दिलाय तुम्ही, तुमच्या इच्छेनं बदली. आता ते तिकडं हे इकडं. हे जसं त्या चक्रवाक पक्षाचं आपल्या मूळ दृष्टांताकडे, त्याला वाटतं तिकडे बोलवतं, ह्याला वाटतं इकडे. रात्रभर त्यांचं हेच चालतं, इकडून तिकडे तिकडून इकडे. पण रात्रभरात भेट होत नाही. घशाला कोरड पडते, पायातला त्राण निघून जातो, पंखामध्ये बळ उरत नाही. सकाळी जरी भेट झाली तरी त्या भेटीला अर्थ उरणार नाही. ज्या वेळेला आपल्या प्रियतमाला भेटायचं होतं त्यावेळेला भेट झाली नाही. तो जो विरह आहे, त्या विरहानं ते चक्रवाक पक्षी काय व्याकुळ झाले असतील, ज्ञानोबराय सांगतात. आठवा. हे जर नाही लक्षात आलं तर पुढे सोपं उदाहरण सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी एका प्राण्याचं. तो प्राणी गोठ्यात पाळलेला आहे, गाई. त्या गाईला वासरू आहे. गाई सकाळी चरायला सोडली,
रानामध्ये माळावरती डोंगरावर चरायला गेली. वासराला काही सोडलं नाही, त्याला गोठ्यामध्ये बांधलेले. 7-7.5 तासांच्या नंतर ती गाई चरून आली आणि आल्यानंतर तिच्या त्या खुंटीला दावणीला शेतकऱ्यानं तिला बांधलं. 7-8 तास आईचं दर्शन नव्हतं, पण आता किमान आई दिसली तरी, जवळ नाही जात आलं तरी. त्याचा एक आनंद वासरानं मानला. उऱ्या मारल्या, खुरानं माती खुरदळली, शेपटी पिरगळली त्यानं. त्या मालकानं हातपाय धुतले आणि घरात बसणार तेवढ्यात घरच्यांनी सांगितलं बसू नका, चहा टाकलेला आहे पण दूध संपले, हे भांड घ्या दुधाचं आणि गाईची धार काढून आणा. तो धार काढण्याकरता गेला, पण गाई तसं धार देणार नाही, देशी गाईचं बोलतोय. मग त्यानं ते वासरू सोडलं. वासरू सोडलेलं वायुवेगानं ते वासरू गायीकडे गेलं. गायीच्या कासेत जाऊन त्या वासरानं आपली जीभ बाहेर काढली. बोलणं नीट आहे का माझं? आणि ती जीभ फक्त गायीच्या सडाला लागली. प्रत्यक्षात सड ओठात आलं नाही, फक्त जीभ त्या सडाला लागली आणि त्या जिभेच्या ओलाव्यानं गायीनं दरदरून पाना सोडला आपल्या वासरा करता. तो पाना सोडल्याबरोबर त्या शेतकऱ्यानं ते दावत तसंच मागे ओढलं, त्याला जागेवर नेऊन बांधलं. आपल्याच आईचं दूध आपल्या जिभेजवळ आलेलं असताना ओठातून एक थेंबही आत गेला नाही. काय कासावीस त्या वासराचं अंतकरण झालं असेल, आठवा. तिसरं उदाहरण ज्ञानोबांनी सांगितलं, हे जर नसेल कळलं तर. 4 दिवसांचा उपवासी माणूस आहे, अन्नाचा कण नाही खायला. जिथं कुठं पाणी मिळेल ते पाणी पितोय आणि रस्ता दिसेल तिकडे निघतोय, प्रवासाला दिशा नाहीये. 5वा दिवस उजाडला आणि त्यानं विचार केला, आजचा सूर्यास्त काय आपण पाहू शकत नाही, मरून जातो आज. पण तरी एक छोटासा कुठेतरी आशेचा किरण अंतकरणात असतो. त्या आशेनं तो चालत राहिला. जाता जाता रस्त्याच्या कडेला त्याला एक मंडप दिलेला दिसला. त्याने विचार केला, इथं काहीतरी समारंभ दिसतोय, पंगत असेल. कुठेतरी दबा धरून बसलाय का कोपऱ्याला. काही वेळानंतर पंक्ती बसल्या, पटकन गेला, पंक्तीत जागा मिळवली. पान वाढून आलं, मिठापासून पाण्यापर्यंत सगळ्या गोष्टी पानात वाढल्या. यजमानानं संकल्प सोडला. तब्बल 5व्या दिवशी अन्न पदार्थ त्याच्या समोर आलं होतं ताट. 4 दिवस त्याची अन्नाची मागच्या भेट झाली नव्हती. पुंडलिक वरदे झाल्यानंतर समोर असलेल्या द्रोणातलं वरण त्याने भातावरती टाकलं. ते वरण भात असं कालवलं आणि वरण भाताची ती मुदी, तो घास आता घेतला आणि ओठाजवळ नेला. आता तोंडात टाकणार तेवढ्यात त्या पंक्तीत फिरणाऱ्या कोणीतरी निर्दय माणसाने त्याचा असा हात धरला मनगड. सांगितलं, उठ, ओळख ना पाळक इथं कसं काय आला, टाकते. हातातला घास तो तिथं टाकला आणि त्याला हकलून लावलं. काय वेदना त्याला झाल्या असतील, ज्ञानोबराय सांगतात, आठवा. याच्या पुढे उदाहरण ज्ञानोबरायांनी सांगितलं. अख्खं आयुष्य एका बाईचं वांसपणात गेलं, सगळं तारुण्य संपून गेलं. अनेक पद्धतीचे दवाखाने केले, काही दैवी उपाय केले, पण काही फरक पडला नाही. आणि एका क्षणाला तिनं आशा सोडून दिली की आता काय आपल्याला मुलबाळ होत नाही. पण काय कर्माचा फेरा माहित नाही. कर्मधर्म संयोगानं वयाच्या 55व्या वर्षी तिला गर्भधारणा झाली आणि एक मुलगा जन्माला आला. शक्यता सोडलेली होती, पण आयुष्याच्या उतार वयामध्ये तिला योगायोगानं एक मुलगा झाला. अतिव लाडामध्ये तिनं ते मूल वाढवलं. ती जेव्हा 60 वर्षाची झाली तेव्हा ते लेकरू 5 वर्षाचं झालं. नातू शोभावा या वयाचा मुलगा, पण जीवनाचा आधार आहे. फार अतिव लाडामध्ये तिनं ते सगळं वाढवलं. कुठल्या तरी आजाराचा फेरा आला आणि करता करता त्या गावातल्या असंख्य लोकांना लागण झाली. त्या आजाराचा प्रादुर्भाव, त्याची लागण या लेकरालाही झाली. अत्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा डॉक्टरनं केली, पण यश आलं नाही. आणि एका क्षणाला त्या 60 वर्षाच्या आईच्या मांडीवर एकुलता एका 5 वर्षाच्या लेकरानं एका क्षणाला प्राण सोडले. त्या आईला काय वेदना झाल्या असतील, आठवा. आता 2 उदाहरणं आधी सांगितली होती, एका पक्ष्याचं आणि एका प्राण्याचं. ते चक्रवाक कळला नसला आणि गायी इथं कोणाकडे नसल्या तर कोकणातल्या माणसाला कळेल असं शेवटचं उदाहरण ज्ञानोबांनी सांगितलंय. समुद्र किनाऱ्यावरती चैत्र वैशाखाचा आता रखरखत ऊन आहे आणि तशा वेळेला कुणीतरी पुण्या मुंबईवरून पर्यटनाकरता इथं आला
आणि दुपारच्या वेळेला समुद्राच्या डोहामध्ये फिरत असताना स्वैर अगदी मुक्त संचार करणारा एक मासा त्यानं असा उंजळीमध्ये घेतला, बाहेर काढला आणि किनाऱ्यावर असलेल्या तापलेल्या उन्हानं त्या उन्हाळ्यातल्या वाळूवरती त्यानं टाकला. त्या माशाच्या शरीराची काही लाही होऊन तो मासा ज्या वेळेला त्या वाळूच्या त्या आगीनं तडपडला असेल त्यावेळेला त्याला होणाऱ्या वेदना ज्ञानोबराय सांगतात. आठवा, पैसा रसा विघडता होय ओहा हुणी वत्स काढिता ना तरी भनंग दवडिता भानयावरोणी पै माये पुडोणी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साहती. या उदाहरणात जसं आपण ह्याचं 4-5 जणांनी एवढं सोसलंय म्हटलं ना, एवढंच पारमार्थिकाला आपल्या जीवनात सोसावं लागतं. आणि अनादिकालापासून देहादी प्रपंचाच्या अनुषंगानं असणाऱ्या विषयांची ताटातूट करताना तेवढं सोसलं तर परमार्थ पुढे जातो. महाराज सांगतात आम्ही ते सोसलं क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, एवढं वाईट सोसलं. पण आता हरकत नाही, आता जे प्राप्त झालं ते साधिले अवीट निज सुख. आता जे प्राप्त झालं ते मात्र चांगले. यातले 2 विकल्प आपल्याला करता येतील. काही वेळेला माणसं वाईट सोसतात आणि वाईट सोसून पदरात वाईटच घेतात. इथं तुकोबराय सांगतात सोसलंय वाईट पण साधलंय चांगलं. वाईट सोसायचं आणि पदरात वाईटच पाडायचं काय, फार मी तपशिलात शिरत नाही. आता तो काळही आपल्याकडे राहिला नाही. पण कधी कारणी हे करणी भानामती पिढा उच्चाटन अशा काय जारण मारण अमुक तमुक गोष्टी समाजामध्ये असायच्या. त्याच्याकरता त्याचे काही ते मंत्रतंत्र असायचे, आजही ते असतात. त्याची एक साधन असते, सहजासहजी ते साध्य होत नाही. जेव्हा कधी ग्रहण असतं ना, तुम्ही आळंदीत पंढरपुरात या, त्या ग्रहणाच्या काळात ते मंत्र उजाळण्याकरता ते वेद काळापासून मोक्षापर्यंत नाभी एवढ्या पाण्यामध्ये उभं राहून ते चालू असतं अनेकांचं अनुष्ठान. हे वाईटच आहे, यात काही नवल नाही. आणि का काशीत राहिलेल्या माणसानं मला सांगितलं, त्यानं जे तिथं पाहिलं ते काशीमध्ये एक अघोरी प्रकार आहे साधनेस. तो काशीतच का त्याचं कारण सांगतो मी. तो प्रकार असा आहे, अमावस्येची जी रात्र, म्हणजे आता आहे उद्या परवा असेल अमावस्या, अमावस्येच्या रात्री एखाद्या प्रेताच्या शरीरावर बसायचं. जागेत ना तुम्ही, मी बाहुल्याच्या नाही म्हणत, प्रेताच्या छातीवर बसायचं. त्याच्या छातीवर बसून आपला मंत्र उजळायचा. हे काशीमध्ये का घडतं? काशीमध्ये अनेक लोक मरण्याकरता गेलेली असतात. बेवारस जर कोणाचा तरी मृत्यू अमावस्येला झाला तर पोलिसांची नजर चुकवून कुठंतरी अरण्यामध्ये ते शरीर न्यायचं, ओळख ना पाळक त्याच्या छातीवर बसायचं आणि मंत्र म्हणायचा. सोपं आहे का वाईट आहे? वाईट आहे. एवढं वाईट सोसून साध्य काय करायचंय? साध्य करायचंय कुठली तरी एखादी सिद्धी, आणि मग त्या सिद्धीनं मग ते सगळं करत राहायचंय. आणि करता 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 पदरात काय, पदरात वाईटच आहे. कुणीतरी गपचूप कॅमेरा लावतं मग फटके खात बसावं लागतं. विठाला जाऊ दे, ते किती काय ते सहजासहजी नाही प्राप्त झालं. साधनं त्याने कष्ट घेतलेत, काहीतरी सोसलं वाईट पण साधलं वाईटच. महाराज सांगतात आमचं तसं नाही, आम्ही सोसलंय वाईट पण साधलंय चांगलं. आता त्याला एक उदाहरण आठवतंय मला, ते आता कितपत इकडे कळेल माहित नाही मला, कारण आपल्याकडे म्हणजे कोकण पट्ट्यात शेती हा प्रकारच नाही. म्हणजे लक्षात घ्या, आता आमच्याकडे ते ज्वारीचं पीक असतं ना, तर ते रब्बीच्या हंगामात असतं. म्हणजे दसरा किंवा दिवाळीच्या अगोदर आणि दसऱ्याच्या आसपास त्याची पेरणी होते. आणि ती पेरणी झाल्यानंतर साधारण पौष आणि मार्गशीर्षाचा महिना, दत्त जयंतीचा जो कालावधी असतो, त्या काळामध्ये ते हुरड्यात असतं सर पीक. तर ज्या काळात हुरड्यात असतं ना, तेव्हा त्याचं एक जे पक्षी आहेत, पाखरं आहेत ना, ती इकडची तिकडची पाखरं त्याच्यावर सकाळ संध्याकाळी, शक्यतो सकाळी त्याच्यावरती पिकावर येतात आणि त्यातलं ते दाणे टिपतात. म्हणून ती पाखरं हाकण्याकरता, आता ते राहिलं नाही, एवढा वेळही नाही शेतकऱ्यांना, पण पूर्वी आमच्याकडे ते गोफन गुंड असायचं. गोफन म्हणजे ते दगड घ्यायचा आणि तो फिरवून त्या पक्ष्यांना मारायचा, हुसकवून लावण्याकरता
कधी ते डबडी वाजवायची, फटाके फोडायचे आणि पक्ष्यांना घाबरून परत लावण्याचा तो एक प्रकार असायचा. एके दिवशी एक राजपुत्र सकाळी सकाळी असा शिवारात एका शेतीच्या फिरायला आला ज्वारीच्या. त्याने पाहिलं प्रत्येक शेतकऱ्याच्या त्या शेतामध्ये त्याला एक माळा, ते उंचावर उभं राहावं लागतं. त्या उंचावर ते लाकडाचं तयार केलं असं त्याला माळा म्हणतात. तर त्या माळ्यावर उभं राहून गोपनीनं ती शेतकऱ्याची पोरं ते दगड मारत होते दोंडेवर. तो राजपुत्र घरी गेला आणि त्याने राजाकडे हट्ट केला, मलाही ते गोपन गुंड्याचा खेळ खेळायचा आहे. आता तो काय खेळ आहे का? पण मोठ्याच्या लेकराला कशाचाही खेळ वाटू शकतो. ते चला खेळ खेळायचा आहे. आता ते राजानं ती सगळी तजवीज केली, चंदनाची लाकडं आणली, त्याचा तो माळा तयार केला. आता ती गोफण जी असते ती सुतळी किंवा कात्यापासून बनवलेली असते. त्याने सांगितलं आपल्या मुलाला अशी असते का, म्हणून ते रेशमाची गोफण तयार केली. राजपुत्र कुठले दगड कसे उचलील, म्हणून त्यांनी दगड आणले. आता कुठल्या दुकानातून, आपल्याला काय ब्रँडिंगचे पैसे नाही मिळाले, नाव काय घेत, कुठल्या तरी दुकानातून त्यांनी आणले. ते होते सोन्याचे आणि वजन किती, 250-250 ग्रॅम, पावशर सोन्याचा एक एक असा गोळा दगड त्यानं त्या मुलाला आणून दिले. त्या पोरानं रेशमाच्या त्या गोपनीमध्ये तो दगड घातला आणि फिरवून त्याला मारायचा. त्यावेळेला त्या पंचक्रोशीतलं एक सकाळचं काल्याचं कीर्तन संपून एक 70 पार केलेले बाबा, त्या पाणंद रस्ता म्हणतात आमच्याकडे त्याला, त्या पांदीच्या रस्त्यानं चालले होते. एका हातामध्ये नारळ, खिशामध्ये लाह्या, डोक्यावर टोपी, पाकिट असेल नसेल माहित नाही मला, पण ते आपले चाललेत गुणगुणन. त्या वारकऱ्याला पाहिलं आणि त्या पोराला थोडा चेव आला आणि त्याने ते फिरवलं. असं होत नसतं पण दृष्टांतात घडतं. तो पहिलाच दगड त्याने असा मारल्या बरोबर रुपेश महाराज तो असा पाठीमध्ये सपकन बसला. आता गोपनीतून आलेला एक पावशेरचा दगड पाठीत पडल्यानंतर साहजिक बाबा तोल जाऊन पडले. टोपी एका बाजूला, नारळ एका बाजूला, खाली पडले, गुडघ्याला लागलं, हाताला खरचटलं, उठले. मागे वळून पाहिलं तर आसुरी आनंदानं ते पोरग राजाचं हसत होतं, खिदळत होतं, हुर्रे करत होतं. चिडले ते, अरे राजपुत्र असला तरी काय, असं काय लोकाला मारण्याचा परवानगा घेतला का काय, हे बरोबर नाही, त्याच्या बापाकडे तक्रार केली पाहिजे. म्हणून बाबा उठले, नारळ उचलला, टोपी डोक्यात घातली आणि विचार केला मनात, थांब तुझ्या बापाकडे तक्रार करतो. पण आता मोठ्याच्या घरी तक्रार करायची, पुरावा पाहिजे ना काही. पुरावा नसेल तर मग कधी क्लीन चिट आहे, पुरावा टिकला पाहिजे. पुराव्या करता इकडं तिकडं पाहिलं. राजा म्हणेल कुठे माझ्या मुलानं मारलेलं दगड दिला पाहिजे. बाजूला असलेला दगड हातात घेतला. ध्यानात आलं दगड जरा वेगळाच आहे. खिशातून चष्मा काढला, डोळ्यावर लावला, दुसरा एक साधा दगड घेतला, दगडावर दगड घासला आणि म्हाताऱ्याच्या ध्यानात आलं हा काय साधा दगड नाही, हे भरीव आत्ताच्या भाषेत 24 कॅरेटचं सोनं आहे. आता मला सांगा बाबा राजाकडे तक्रार करायला जाईल का? आता तक्रार करायला जाणार नाही. मग अजून वाट पाहिली एखादा येतो का काय, डोकं फुटलं तरी चालेल पण मिळाला पाहिजे. मूळ मुद्दा यातला लक्षात घ्या. पाठीमध्ये गोपनीचा दगड लागणं चांगलंय का वाईट आहे? वाईट आहे, पण क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, पण हातात आल्यानंतर साधिले विठाल. हे जसं थोडक्यात तुकोबराय सांगतात, हा पारमार्थिक जीवनाची वाटचाल करत असताना आड येणाऱ्या आमच्या अंतकरणाबरोबर जी लढाई झाली, त्या सगळ्या विकारांपासून अंतकरणाला ओढण्यात एक संघर्ष निर्माण झाला, पण तो आम्ही जिंकला. वाईट होतं पण साधिले अवीट निज सुख. महाराज, हा संघर्षच मनाबरोबर करावा लागला. तो न करता काय तडजोडीचा मार्ग होता का? महाराज सांगतात होता, पण पदरात काही नाही पडलं. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची या. काय टाकावं काय घ्यावं हा सांडी मांडीचा तडजोडीचा व्यवहार करून पाहिला, पण उपयोग झाला नाही. अधिकची परी दुःखाची या, जास्तीत जास्त दुःखच प्राप्त झालं. पण हा आम्ही संघर्ष केला आणि त्या संघर्षाला अंतरिम आमच्या यश आलं. आणि ते यश आल्यानंतर आता अशा स्थानाला आम्ही प्राप्त झालो
परिच्छिन्नातून व्यापकतेला गेलो, सुख दुःखाच्या आम्ही अतीत झालो. आपलं जे काही व्यापक असणार, अविनाशी असणाऱ्या त्या धामाचं स्थान आहे, त्याचा निर्देश महाराज शेवटच्या चरणामध्ये करतात. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, जाणे नाही आता, तुका म्हणे जाणे नाही तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे जाणे नाही आता, तुका म्हणे जाणे नाही आता. राहिल अनंताची पायी, राहिल अनंताची पायी, सांडी मांडी मार्गे गेल्या बरोबरी, सांडी मांडी मार्गे गेल्या बरोबरी. राहिलो अनंताची पायी, राहिलो अनंताची पायी, सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी, सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी. दुःखाची पारी, दुःखाची आ, 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 अधिकाची परी आ, आ, अधिकाची परी अधिकची अंती, अधिकची परी दुःखाची विठोबा रखुमाई, कुंडलिक वरदा हरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु सद्गुरुप्रसाद स्वामी महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, रखुमाई. रखुमाई.
तुबारकुमाई 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 जय जय विठोबारकुमाई तुबारकुमाई 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 बोला पुंडलिकान हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु अमृतनाथ स्वामी महाराज महाराज की जय सद्गुरु स्वानंद स्वामी महाराज सद्गुरु प्रकाशानंद स्वामी महाराज हरिनाथ भगवान की जय भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु जय तुकाराम महाराज की जय तुबारकुमाई विठोबारकुमाई तुबारकुमाई 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 विठोबारकुमाई तुबारकुमाई विठोबारकुमाई मोठ्यांच्या बदली कीर्तनाचे अनेक फायदे असतात, त्यातला हा एक आहे. विठ्ठल विठ्ठल तो काय म्हणे, येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची ये पायी. वेळ संपली आपली, थांबायचंय मला 2 मिनिटामध्ये. महाराज सांगतात, आपल्या पारमार्थिक जीवनाची माझ्या वाटचाल पूर्ण झाली. अशा ठिकाणी आम्ही आहोत, त्या स्थानाचा निर्देश महाराज सांगतात, अनंताची ये पायी. आम्ही प्रभूच्या चरणी इथं लीन झालो. ते व्यापक स्थान आहे. ज्या चरणाला, ज्या अनंताच्या चरणी आम्ही आहोत, तिथं तत्स्वरूप झालो. कारण त्याचं अनुसरण करत असताना त्या मार्गाने जाणं, त्याचा स्वभाव असा आहे, अविनाश करी आपुलिया ऐसे. ह्या अविनाशित्वाला आम्ही प्राप्त झालो. परिच्छिन्नातून आम्ही व्यापकतेला झालो. व्यापक दशेमध्ये कुठं जाणं नसतं, येणं नसतं. जाणं येणं घडलं तर व्यापक या शब्दाला अर्थ उरणार नाही. येणं जाणं परिच्छिन्नात असतं. महाराज सांगतात, येणे जाणे नाही आता. तो का म्हणे, येणे जाणे नाही आता, म्हणजे येणे म्हणजे जन्मा आणि तत्सापेक्ष जाणे हे नाही. हे येणं जाणं खुंटलं. राहिलो अनंता चिये पायी असा असणारा एकंदरीत या अभंगाचा आशय आपणा सर्वांच्या पुढे वेड्यावाकड्या पद्धतीने ठेवला. ज्यांच्या प्रित्यर्थ आपण इथं उपस्थित आहोत, त्या वैकुंठवासी श्री आबांच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला, तुकोबारांच्या शब्दामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये असंच म्हणावं लागेल. अचानकपणे त्यांचं आपल्यातून जाणं झालं, पण यावत आयुष्यापर्यंत त्यांनी केलेली पारमार्थिक साधना, ती साधना, त्याची ती पुण्य त्यांच्या बरोबर असल्यामुळे अनंताची ये पायी ते गेले. हे आपल्या त्यांच्या प्रती असणाऱ्या अतिवाशा ह्या भावना आहेत. आज 2 वर्ष त्यांना जाऊन झाली. त्यांच्या पुढे असणारा हा पारमार्थिक वासा आणि वारसा हे दिगेकर परिवार पुढे या पद्धतीनं आपणा सर्वांच्या साक्षीनं चालवतो आहे. ही एक जमेची आणि आनंदाची असणारी ही बाब आहे. पण आपल्या वडिलांच्या पाठीमागं सांसारिक गोष्टी तर आपण चालवतो, ते काही चालवा असं कोणाला सांगावं लागत नाही. 2 वर्ष त्यांना जाऊन झाली. एखादा माणूस 4-6 महिने अंतरुणाला खेळत असता तर मग एक थोडीशी त्याची पूर्वकल्पना आपल्याला असते, कधीतरी काहीतरी घडेल याची एक जाणीव असते. पण हे अचानकपणे आपण झोपेत असावं आणि एखादा दगड डोक्यात येऊन पडावा, अशा कधीतरी काही घटना असतात. हे आबांचं झालं त्या प्रकारातलं होतं. 2 वर्षांचा हा सगळा कालावधी पाहिला. यातून सावरण्याची शक्ती बुद्धी परमात्म्याने या परिवाराला दिली. ज्ञानोबराय, तुकोबराय असतील, शांती ब्रह्मश्री नाथ महाराज असतील, आणि याच परंपरेत सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज असतील, वैकुंठवासी स्वानंद स्वामी महाराज असतील, प्रकाशानंद स्वामी महाराज असतील, या सर्व महापुरुषांच्या छत्रछायेमध्ये आबांचा जो काही पारमार्थिक वासा आणि वारसा पुढे आदरणीय श्री हरीश महाराजांच्या रूपानं असेल, सिद्धूचे असेल, महाराज असेल, या तिन्ही मुलांच्या मुलगी मुक्ता आणि एकूणच या सगळ्या परिवाराच्या द्वारा पुढे जातो आहे. हा अशाच पद्धतीनं परमार्थाचं जे काही बाळकडू आबांनी दिलं, याच पद्धतीनं असं पिढ्यानं पिढ्या घराण्याचा परमार्थ पुढे चालत राहावा, हीच एक परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी या निमित्तानं आपण विज्ञापना करूयात. उपस्थित असणारी आपण सर्वच मंडळी आहेत. आदरणीय श्री भरडखोलचे दोन्ही अण्णा असतील, रामचंद्र अण्णा आहेत, हरी अण्णा आहेत, आदरणीय श्री
कमलाकर महाराज आहेत, सर आहेत, ही सगळी ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र हे सगळे असणारी आमची सहकारी मंडळी, त्यात विशेषत्वानं आदरणीय ही अमृतनाथ स्वामी महाराजांची परंपरा पुढे पुरुषोत्तम महाराजांच्या नंतर चालवण्याकरिता एक त्या दिशेनं आपल्या जीवनाची वाटचाल करणारे प्रभुराज महाराज पाटील या निमित्ताने इथं उपस्थित आहेत. आपणा सर्वांच्या वतीनं माझ्यासह आपण ह्या सगळ्या वाटचाली करता पुढच्या प्रभुराज महाराजांच्या जीवनाकरता याही सगळ्या सद्भावना एक सदिच्छा त्यांना इथं व्यक्त करूयात. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत अध्ययनाला त्यांनी प्रारंभ केलाय. भरपूर शिकावं, मोठं व्हावं आणि ह्या सगळ्या परिसराचं आपल्या सर्वांचं हे धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळावी अशी एक अपेक्षा त्यांच्याकडून या निमित्तानं करूयात. आबांच्या पवित्र स्मृतीला विनम्र भावानं अभिवादन करू. झालेली ही तोडकी मोडकी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना देवाला तुकोबरांच्या भाषेत इतकंच म्हणू, असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू, सेवेमध्ये जमा धरा, कृपा करा शेवटी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले पुढे वेडे वा पुढे उत्तरे करा क्षमा पराज महाराज तुम्ही. हा नाही उच्चारिला अधिकार आपला. करा क्षमा पराज महाराज तुम्ही. तुका भाडे ताने करा रखमारा पैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. दानदेव तुकाराम दानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. श्री सद्गुरु अमृतनाथ स्वामी महाराज, सद्गुरु स्वानंद स्वामी, सद्गुरु प्रकाशानंद स्वामी, पंढरीनाथ भगवान. ऐका मंडळी, वैकुंठवासी गजानन पद्माधिकर तथा आबा यांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे, द्वितीय श्राद्ध आहे आणि त्यानिमित्तानं आज ह्या ठिकाणी भागवत महाराज यांनी समर्पक असा अभंगावरती कीर्तन केलेलं आहे.